कृष्ण जन्म आणि गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। बदलापूरमध्ये रुपाली चाकणकर यांनी भेट दिल्यानंतर उल्हासनगरमध्ये हातावर मेहंदी काढून घेतल्यानं त्यांच्यावरती टीका केली जाते। आधी सहानुभूती मग हातावर मेहंदी अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात येते। देशभरातील 7,80,000 विद्यार्थी शाळेपासून वंचित असल्याची माहिती आहे। या विद्यार्थ्यांपैकी 32% विद्यार्थी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत। 11वीची चौथी विशेष प्रवेश यादी 29 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे। 11वी प्रवेशाच्या तिसऱ्या विशेष प्रवेश फेरी अखेर मुंबईतील जवळपास 39,200 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला नाहीये। पश्चिम रेल्वेवरील 320 स्थानकांमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली यशस्वीपणे बसवण्यात आली आहे। या प्रणालीमुळे रेल्वेची सुरक्षा आणि हालचालींवर नियंत्रण ठेवता येणार आहे। रत्नागिरीतील अणुस्कुरा घाटात पहाटे 5 वाजता दरड कोसळल्याची घटना घडली आहे। यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। या परीक्षेत 10वीचे 11,500 तर 12वीचे 19,200 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मांनी मराठी माणसाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आलाय। शिवसेनेनं आलोक शर्मांविरोधात पोलिसात तक्रार केली असून शर्मांना शिवसेना स्टाईल धडा शिकवण्याचा इशाराही देण्यात आलाय। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीच्या कळमनुरी इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी आणि स्थानिक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। अहमदनगरच्या पाथर्डी इथं महाविकास आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पीक विम्याचे पैसे मिळावेत यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। तर 8 दिवसात पीक विमा संदर्भात कार्यवाही न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। उल्हासनगरमध्ये वंचितकडून आंदोलन करण्यात आले। बदलापूर अत्याचार SC/ST आरक्षण वर्गीकरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं असून तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। आनंदाचा शिधा योजना आता अडचणीत आली आहे। कमी दरामध्ये राज्य सरकारकडे टेंडर भरूनही रद्द केल्याचा गंभीर आरोप युनिव्हर्सल कंपनीनं केलाय। इतर कंपन्यांना 60 कोटी जादा घेऊन टेंडर दिल्याचा आरोप वकिलांनी केलाय। पोलिसांनी कारवाई न केल्यास मेहबूब शेखला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आमदार प्रसाद लाड यांनी दिलाय। तसंच मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून विकृत मनोवृत्ती दाखवल्याचंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय। बदलापूरच्या घटनेनंतर दौंड तालुक्यातील एका शिक्षकाकडून विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याची घटना उघडकीस झाल्यानं खळबळ माजली आहे। या प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी शाळेला भेट देत पोलीस आणि ग्रामस्थांकडून या घटनेची माहिती जाणून घेतली। इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रेत आमदार दत्ता भरणे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालंय। काम करूनही वाटेत काटे टाकले जात असल्याची खंत भरणे यांनी बोलून दाखवली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।